Welcome friends. Today we will discuss about our next chapter from class 9th standard. I am Sunil Kataria, Sri Tilok Jain Vidyalaya Pathradi. Welcome you in the e-content program. Friends, we use the different types of the objects in our day-to-day life. That objects are, for example, soap, toothbrush, different types of the salts, alum, etc. we use in our day-to-day life. Here we observe different types of the object is shown in the figure that we use in our day-to-day life, and so these all objects are the substances we use in our daily life. So friends, here we will discuss all these concepts in this chapter. So first we discuss the different concept, that concepts are used in the chapter. That number one are the salts we यूज इन आवर डे टू डे लाईफ. आता विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये बघा आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्ट्स वापरतो त्याविषयी या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मग यामध्ये उल्लेख केलेला आहे NaCl, दुसरा आहे बघा NaHCO3, Na2CO3, सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट, सोडियम क्लोराइड. These are the different types of the salts we use in our day to day life. Second, the radioactive substances. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येत आहे की रेडिओ सबस्टन्सेस आपण कुणाला म्हणतो? द सबस्टन्सेस विच एमिट द हार्मफुल रेडिएशन, वी कॅन से इट इज अ रेडिओ सबस्टन्सेस. मग आता यामध्ये विद्यार्थी मित्रांनो युरेनियम असेल, थोरियम असेल, तर ही जी मूलद्रव्ये असतात ही काय करतात, तर किरणोत्सारिता जी आहे, आपल्याला माहिती आहे की ती किरणोत्सारिता त्या ठिकाणी ते रेडिएशन्स पारित केले जातात आणि म्हणून त्याला रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट असं म्हटलं जातं. त्यानंतर सम केमिकल सबस्टन्सेस म्हणजे काही रासायनिक पदार्थ जे आहेत जे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतो, त्याचा देखील आपण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आता या ठिकाणी साधारणपणे तुम्हाला कल्पना आली असेल की these all substances we use in our day to day life, and therefore friends, we are interested to classify the substances into the different categories. That is, here the some substances we use in our everyday life are given below. Classify into the groups like acids, base, metal, non-metal and salts. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या यावरून एक बाब लक्षात आली असेल, आपल्याला काय केलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी पदार्थ दिलेले आहेत आणि आपल्याला त्यांची वर्गवारी करायची. मग आता ही वर्गवारी आपल्याला कशी करायची आहे, तर ॲसिड, बेस, मेटल, नॉन मेटल यामध्ये आपल्याला आणि न्यूट्रल अशी आपल्याला या ठिकाणी वर्गवारी करायची आहे. मग आता इथे बघा, मी तुम्हाला या ठिकाणी या ज्या पदार्थांची एक यादी आपल्याला जी दिलेली आहे ती यादी या ठिकाणी आपण मेन्शन करूयात, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की कोणकोणते पदार्थ आहेत आणि त्याची वर्गवारी आपल्याला कोणत्या पद्धतीने करायची. मग आता इथे पहिला आहे बघा टेबल सॉल्ट, म्हणजे आपण जो सॉल्ट यूज करतो तो सॉल्ट या ठिकाणी दिलेला आहे. नंबर 2 सोप, त्याच्यानंतर आहे टूथपेस्ट, नंतर आहे बेकिंग सोडा, नंतर वॉटर, कर्ड्स, मिल्क, ॲलम, आयर्न, सल्फर अँड शेवट दिलेला आहे वॉशिंग पावडर. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं का, हे सगळे पदार्थ आपण रोज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतो. म्हणजे तुम्ही बघितलं असेल सॉल्ट, प्रत्येकजण माहिती आहे आपल्याला, सोडियम क्लोराईड भाजीमध्ये सॉल्ट जे आपण टाकतो, सोप जी आहे सकाळी आपण साबण आंघोळीसाठी वापरतो, कपडे धुण्यासाठी वापरतो, टूथपेस्ट आपण सगळे वापरतो. त्याच्यानंतर बेकिंग सोडा, वी नो दॅट बेकिंग सोडा वी यूज इन आवर डे टू डे लाईफ फॉर मेकिंग द डिफरंट टाईप्स ऑफ द स्पंजी फूड आयटम्स लाईक द bread,
केक, ढोकला, etc. We use the baking soda. Also water is the part of life. कर्ड्स जे आपण दही त्या ठिकाणी रोज वापरतो, मिल्क म्हणजे दूध, ॲलम तुरटी, त्यानंतर आयर्न लोह, सल्फर आणि वॉशिंग पावडर. म्हणजे हे सगळे पदार्थ जर आपण लक्षात घेतले तर आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. मग या पदार्थांची आपण काय केली आहे, वर्गवारी केलेली आहे. आणि ही वर्गवारी तुम्हाला कशा पद्धतीने करायची आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे तुम्हाला हे सगळे पदार्थ दिलेले आहेत, त्याची वर्गवारी आपल्याला समजून घ्यायची. हिअर द फर्स्ट वन इज द, आता आपण बघा कर्ड, इट इज अ ॲसिडिक इन नेचर. मग आता कर्डचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल बघा की हा जो दिलेला आहे इथे तो आहे ॲसिड. आता ॲसिड का, तर तुम्ही जर इथे बघितलं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इथे लॅक्टिक ॲसिड असतं बघा. आपण त्या ठिकाणी अभ्यासलेला आहे की लॅक्टिक ॲसिड आर प्रेझेंट हिअर. सो इझिली फ्रेंड्स वी कॅन से दॅट द कर्ड इज इन ॲसिडिक इन नेचर. म्हणजे त्या ठिकाणी आपण जे दही वापरतो त्याला आंबट चव असते, तुम्हाला माहिती आहे बरोबर की नाही. मग ही आंबट चव का असते, तर त्याच्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं आणि त्यामुळे त्याला आंबट चव जी आहे ती प्राप्त झालेली असते. त्यानंतर पुढे बघा तुम्ही, आता इथे काय म्हटलं आहे, बेकिंग सोडा आणि वॉशिंग पावडर, इट इज अ बेसिक इन नेचर. सो वी कॅन से इट इज अ बेस. आता या ठिकाणी लक्षात घ्या की बेकिंग सोडा आणि वॉशिंग सोडा, तुम्हाला सोड्याचे फॉर्म्युला माहिती आहे, Na2CO3 आणि NaHCO3. मग आता यामध्ये हा जो आहे तो आम्लारी धर्मी आहे. त्याचा pH जर आपण चेक केला तर तो जो आहे तो आपल्याला मोर दॅन 7 येतो. म्हणजे ते जे आहे ते आम्लारी धर्मी आहे. त्याच्यानंतर पुढे मेटल. आता इथे आयर्न जे आहे ते मेटल आहे. वी नो दॅट देअर आर डिफरंट टाईप्स ऑफ द मेटल, ऑल्सो सम आर द नॉन मेटल. आपण हे शिकलेलो आहोत की देअर आर द डिफरंट प्रॉपर्टीज ऑफ द मेटल लाईक द मॅलेबिलिटी, डक्टिलिटी, also it is a good conductor of heat and electricity. All these properties show iron, therefore we can say that it is a metal. Then non-metal is a sulfur, and the salts are the table salt, soap, toothpaste, alum, etc. These all are the salts. And finally water, milk is a neutral. म्हणजे आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला थोडक्यात या ठिकाणी काय करता आलं, या सर्व सबस्टन्सची वर्गवारी करता आली की ते कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात. मग यामध्ये काही ॲसिड आहेत, काही बेस आहेत, काही सॉल्ट आहेत, काही मेटल आहेत, काही नॉन मेटल आहेत आणि काही पदार्थ हे कसे आहेत तर हे न्यूट्रल आहेत. सो विद्यार्थी मित्रांनो आपण अशा प्रकारे या सर्व पदार्थांची वर्गवारी व्यवस्थितपणे करू शकतो. आता इथे सर्वात महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. आता मी तुम्हाला ही सगळी वर्गवारी सांगितली की हा ॲसिड आहे, हा बेस आहे, हा न्यूट्रल आहे, हा सॉल्ट आहे. पण विद्यार्थी मित्रांनो हे फाइंड आउट कसं करायचं की हा नेमका ॲसिड आहे, बेस आहे की सॉल्ट आहे. आपल्याला त्यासाठी आपल्याला या टर्म समजून घ्याव्या लागतील की व्हॉट इज ॲसिड, व्हॉट इज बेस अँड व्हॉट इज सॉल्ट्स. पैकी आपण लास्ट इयरमध्ये तुम्हाला आठवत असेल बघा, आपण 2 डेफिनेशन केल्या होत्या. कोणत्या? The substance which gives H plus ion after dissociation, then we can say it is acidic in nature. The substance which gives OH minus ion after dissociation, we can say it is a basic in nature. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी असं म्हटलं होतं की ज्या पदार्थाचं त्या ठिकाणी विचरण झाल्यानंतर H प्लस आयन्स मोठ्या प्रमाणावरती मिळतात त्याला ॲसिड असं म्हटलं जातं. जो पदार्थ त्याचं विचरण झाल्यानंतर OH मायनस आयन्स आपल्याला मिळतात त्याला आपण बेस असं म्हटलं होतं. म्हणजे याचा अर्थ काय, सपोज आपण HCl घेतलं, H2SO4 घेतलं तर त्यामध्ये H प्लस हे आपल्याला मिळतं. ते सर्व ॲसिड आहेत. सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड म्हणजे NaOH, KOH, CaOH ट्वाईस हे जर आपण घेतलं तर त्या ठिकाणी OH मायनस आयन आपल्याला मिळतो. म्हणजे आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो, इट इज अ बेसिक इन नेचर.
आता तिसरी टर्म आज आपल्याला इथे बघायची विद्यार्थी मित्रांनो, आणि ती तिसरी टर्म कोणती आहे तर ती म्हणजे सॉल्ट. ओके, म्हणजे आता आपण ॲसिड बघितलं, बेस बघितला, आणि आज मी तुमच्या पुढे तिसरी टर्म ठेवतो आहे, व्हॉट आर द सॉल्ट्स. इथे सॉल्ट्सचा विचार केलेला आहे. मग आता सॉल्ट्स कोणते आहेत विद्यार्थी मित्रांनो, बघा इथे म्हटलंय द आयोनिक कंपाऊंड विच डू नॉट कंटेन. आता इथे बघा तुम्ही, काय म्हटलंय, विच डू नॉट कंटेन H प्लस आयन और OH मायनस आयन. H प्लस अँड OH मायनस दोन्हींचाही या ठिकाणी विचार होतो. द आयोनिक कंपाऊंड विच डू नॉट कंटेन द H प्लस अँड OH मायनस आयन्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, असे आयोनिक कंपाऊंड की ज्यामध्ये काय नाही, H प्लस नाही अँड OH मायनस नाही. सो फ्रेंड्स, द आयोनिक कंपाऊंड which do not contain H plus and OH minus ion and contain only one kind of cation and anion. आता इथे बघा, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. काय आहे, ओनली वन काइंड ऑफ कॅटायन और एनायन. म्हणजे त्यामध्ये एक प्रकारचा कॅटायन किंवा एनायन असतो. म्हणजे आता तुम्हाला एकदम मी सोपं उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथे बघा, NaCl सोडियम क्लोराईड आपण रोज आपल्या घरी वापरतो. आता यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे H प्लस आहे का तर नाही, OH मायनस आहे का नाही. म्हणजे आपला पहिला रूल जो आहे काय, द आयोनिक कंपाऊंड विच डू नॉट कंटेन H प्लस अँड OH मायनस. म्हणजे असं आयोनिक कंपाऊंड की ज्यामध्ये काय नाही आहे, H प्लस पण नाही आणि OH मायनस पण नाही. परंतु पुढे त्यांनी म्हटलं आहे, बट इट कंटेन ओनली वन काइंड ऑफ कॅटायन अँड एनायन. पण याच्यामध्ये फक्त एक प्रकारचं कॅटायन किंवा एनायन असतं. मग इथे काय आहे, Na प्लस अँड Cl मायनस. म्हणजे यामध्ये काय आहे तर एक कॅटायन आणि एक एनायन आहे, आणि त्याला म्हटलं जातं इट इज ए सिम्पल सॉल्ट. आणि याला काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आपण, इट इज ए सिम्पल सॉल्ट. मग आता या ठिकाणी बघा, Na2SO4, K2PO4, CaCl2 ही सगळी वेगवेगळी उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. यामध्ये मग Na प्लस SO4 मायनस, K प्लस PO4 मायनस, Ca प्लस Cl2 मायनस, अशा प्रकारे आपल्याला इथे एक जो आहे तो कॅटायन आहे, एक जो आहे तो एनायन आहे, परंतु याच्यामध्ये H प्लस पण नाही आणि OH मायनस पण नाही. म्हणजे या ठिकाणी हे जे आहेत ते सॉल्ट्स आहेत असं आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सांगू शकतो. आणि तुम्हाला माहिती असेल की मोस्ट ऑफ द इनऑर्गॅनिक कंपाऊंड ऑकर नॅचरली इन द फॉर्म ऑफ द सॉल्ट्स रादर दॅन ॲसिड्स अँड बेसिस. म्हणजे निसर्गामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती हे जे काही इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत ते ऑकर नॅचरली इन द फॉर्म ऑफ द सॉल्ट्स. आता यामध्ये तुम्ही लक्षात घ्या बघा, बऱ्याच वेळा आपल्याला एक प्रश्न येतो. काय प्रश्न येतो आपल्याला तर तो प्रश्न असा असतो की सी इज अ रिच सोर्स ऑफ द सॉल्ट्स. बघा, सी इज द रिच सोर्स ऑफ द सॉल्ट्स असं म्हटलेलं. याचा अर्थ काय की समुद्र हा जे सॉल्ट्स आहेत त्याचा रिच सोर्स आहे. याचं कारण जर बघितलं आपण, वी नो दॅट नियर अबाउट 80 मिलियन टन्स. बघा आता 80 मिलियन टन्स ही खूप मोठी फिगर आहे. 80 मिलियन जे आहेत इतका टन सॉल्ट्स आर ॲडेड एव्हरी इयर इन द सी वॉटर. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 80 मिलियन टन्स इतके जे काही सॉल्ट्स आहेत ते प्रतिवर्षी समुद्राच्या पाण्यामध्ये ॲड होतात. आणि देअरफॉर द सी इज सेड टू बी अ रिच सोर्स ऑफ सॉल्ट. म्हणजे आपण जे म्हणतो ना की समुद्राचं पाणी तुम्हाला माहिती आहे खारं असतं, त्याच्यामध्ये खूप सॉल्ट्स असतात. आपलं बोरवेलचं जे पाणी असतं त्याच्यामध्ये पण खूप सॉल्ट्स असतात. आता बेसिकली हे सॉल्ट्स का असतात तर अबाउट 80 मिलियन टन्स ऑफ द सॉल्ट्स आर ॲडेड इन द एव्हरी इयर इन सी वॉटर. म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी मित्रांनो हे जे काही सॉल्ट्स आहेत ते ॲड होत असतात, आणि म्हणून मग आपण त्याला रिच सोर्स ऑफ द सॉल्ट्स असं म्हणतो.
आणि यामध्ये बघा, इन फॅक्ट द सी इज अ रिच सोर्स ऑफ द सेव्हरल सॉर्ट्स ऑफ द व्हेरियस इलेमेंट्स. मग यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इलेमेंट्स असतात. आता इथे बेसिकली आपण बघू शकतोय की क्लोरीन, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, ब्रोमीन एक्सेट्राज. हाऊएव्हर we also use other salts apart from these in day-to-day life. So these are the different types of the salts, that is baking soda, washing powder, etc. Also these salts we use in our day-to-day life. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सॉल्ट्सचा जो आपण डे टू डे लाईफमध्ये वापर करतो त्याचा विचार आपण या ठिकाणी करतो आहोत. आणि तुम्हाला आजच्या या लेक्चरमध्ये मी हे जे वेगवेगळे सॉल्ट्स आहेत त्याचा आपल्याला कशा प्रकारे यूज कुठे होतो त्या संदर्भामध्ये थोडीशी चर्चा केली आहे. परंतु या सॉल्टच्या संदर्भामध्ये आणि या सबस्टन्सेसच्या संदर्भामध्ये लेट अस लर्न मोर अबाउट देम असं आपण म्हटलं आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी भविष्यात या प्रकरणाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे सबस्टन्सेस आहेत त्याचा डे टू डे लाईफमध्ये कसा आपण वापर करतो त्याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आज या ठिकाणी सबस्टन्सेस इन कॉमन यूज या चॅप्टरच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण जस्ट इंट्रोडक्टरी पार्ट जो आहे त्यावरती इथे चर्चा केलेली आहे. मी पुन्हा एकदा या इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, या सर्व सबस्टन्सेसविषयी सर्व डिटेल्स जाणून घ्यायला तुम्हाला नक्की आवडेल. तर त्यासाठी माझ्या पुढील व्हिडिओमध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. पुनश्च सर्वांचे धन्यवाद.